नमस्कार, मी धनाजी कनसे. आपले लोकहित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहे नागठाणे नगरीमध्ये. नागठाणे गटाचे अधिकृत उमेदवार अजित साळुंके सर यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत. तर सर, तुमचं प्रथमतः लोकमध्ये स्वागत. आपण ह्या गटामध्ये बरेच पुनर्वसित गाव आहेत, वाड्या आहेत, वस्त्या आहेत. तर त्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या संदर्भात तुम्ही काय पाऊल उचलले का? निश्चितच, कारण या नागठाणे गटामध्ये सायळी, जामगाव, समर्थगाव, जांभळेवाडी, आष्टे ही पुनर्वसित गाव आहेत. यांच्या समस्या, या गावांच्या समस्या गेल्या 10-15 वर्षात सुटलेल्या नाहीत. पण तो सोडवण्याचा प्रयत्न डॉक्टर पन्हाळकर करतायत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नाला आमदार मनोजदादांची साथ आहे, आमदार बाबांची साथ आहे आणि त्यातून त्यांच्या गावाला लागणारे रस्ते असतील, पाणी पुरवठ्याची योजना असतील, देवबत्ती असेल, ग्रामपंचायतीचे विविध प्रकारचे प्रश्न असतील, त्यांच्या ज्या गावातले महत्त्वाचे आरोग्याचा प्रश्न असेल ते सोडवण्याच्या दृष्टीने ही मंडळी प्रयत्न करत आहेत. शिवाय ही जी पुनर्वसित जी गावं आहेत, आष्टे, जांभळेवाडी, सायळी, समर्थगाव किंवा सायळी, आपल्या काय त्या जामगाव, या गावामधलं नेतृत्वसुद्धा राजूबाई यांचं त्या लोकांच्यापर्यंत पोचलेलं आहे आणि त्या लोकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं ही सगळी मंडळी प्रयत्नशील आहेत. शासन भाजपचं आहे, मदत करणार आहे. जर ते लाडक्या बहिणीला मोठ्या प्रमाणात मदत करते, शेतकऱ्यांना मदत करते, तर निश्चितपणे पुनर्वसित गावातल्या लोकांना पण शासनाची मदत भविष्यकाळात मिळवून देण्याचा ही मंडळी प्रयत्न करतील. त्यांचा एक, त्या गावचा एक कार्यकर्ता म्हणून, म्हणजे पुनर्वसित गावचा एक कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणजे ते बांधव आणि मी काही वेगळा नाही, ते माझ्याच भागातले आहेत. आणि इतर जशी गावं, आमची मोठी गावं सेटल झालेली आहेत, नागठाणे असेल, काशीळ असेल, आतीत असेल, तशी ही पण गावं चांगल्या दृष्टीनं कशी व्यवस्थित त्यांच्याकडे रस्ते होतील, पाणी होईल, वीज होईल, ह्या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत ते देण्याचं काम आपण आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले असतील, आमदार मनोजदादा असतील, खासदार उदयनराजे असतील, आमचे स्नेही राजूबाई भोसले असतील, या सगळ्यांच्या, डॉक्टर पन्हाळकर असतील, डॉक्टर भारत पाटणकर असतील, या सगळ्या मंडळींच्या मार्फत आपण त्यांचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करूया. आणि जास्तीत जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या गावांना पाण्याचा जो प्रश्न आहे तो गेल्या महिन्यात आदरणीय बाबांनी आणि मनोजदादांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या भागात एक सिंचन योजना, काशीळ समर्थ गावाची एक सिंचन योजना केली. त्याला जवळजवळ 58 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मिळवून दिला आहे आणि यातनं त्यांचा पाण्याचा पण प्रश्न सुटणार आहे. म्हणजे माझा नेता, म्हणजे आमचे नेतेसुद्धा जे आहेत ते या विषयानं जागरूक आहेत. मी एक कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या वेळेला त्यांच्या काही अडचणी येतील त्या निश्चितपणे पाठपुरावा करण्याचा 100% प्रयत्न करणार आहे आणि त्यांना भविष्यात या लोकांच्याकडून शाश्वत अशी मदत, शाश्वत असं त्यांचं पुनर्वसन जे झालेलं आहे त्या शेवटी पुनर्वसित गावाचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने हे लोकप्रतिनिधी नेहमीच तत्पर असतात. कारण ही विस्थापित झालेली मंडळी आहे आणि आपल्याच तालुक्यातली मंडळी, आपल्याच तालुक्यात जरी इथं असली तरी आपण त्यांचे कोणतरी घटक आहोत, आपणलेच ते बांधव आहेत असं समजून त्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. भविष्य काळात निश्चितपणे या पुनर्वसित गावामधल्या काही समस्या निश्चितपणे सोडवल्या जातील आणि या सगळ्या गावांचा 100% पाठिंबा आज पक्षाच्या अधिकृत, म्हणजे माझ्यावर आहे, BJPवर आहे, कमळ या चिन्हावर त्यांनी सांगितलं आम्ही 100% मतदान करणार आहे. म्हणजे एवढा विश्वास पक्षानं त्यांना दिला आहे, एवढा विश्वास माझ्यावर त्यांनी टाकला आहे आणि माझ्या नेत्यांच्यावर टाकला आहे. हीच त्यांनी केलेल्या कामाची पोच पावते. भविष्यात असे अनेक उपक्रम आपण त्यांच्यासाठी राबवूया. त्यांना कुठल्याही प्रकारे आपण पुनर्वसित इथं आलो ना आपल्या गैरसोयी झाल्या असं वाटतं कामा नये. अशा दृष्टीनं मी एक कार्यकर्ता म्हणून, BJPचा कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे प्रयत्नशील राहीन. माझी अधिकृत जरी पक्षाची उमेदवारी असली, कमळ या चिन्हावर जरी मी निवडणूक लढवत असलो तरी त्यांचा एक बंधू, त्यांचा एक भाऊ, त्यांचा एक घरातला मुलगा, त्यांचा एक संबंधित स्नेही या नात्यानं त्यांना मी विनंती केली की माझ्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं आणि खरोखर सायळी असेल, जामगाव असेल, समर्थगाव असेल, आष्टे असेल, जांभळेवाडी असेल, ही 5-6 गावं जी पुनर्वसित आहेत त्या गावातल्या सगळ्यांचा 100% पाठिंबा आज मला आहे आणि त्यात उत्स्फूर्तपणे मुलं, तरुण मुलं, वृद्ध बाहेर आपल्याला येऊन आशीर्वाद देत आहेत. हीच मला
आदरणीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, आमदार मनोजदादा असतील यांनी केलेल्या कामाची पोचपावते भविष्यात यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत काम करण्याची संधी मला मिळावी ही त्यांना हात जोडून विनंती. नक्कीच सर, तुम्ही आत्ता जे सांगितलं की पुनर्वसित गावांचा प्रश्न आपण नक्कीच बाबांच्या माध्यमातून असेल किंवा मनोजदादांच्या माध्यमातून असेल तुम्ही नक्कीच सोडवणार आहे आणि ते तुम्हाला नक्कीच भविष्यासाठी लाभदायक ठरेल. धन्यवाद सर.